तर ठाण्यातील महाडाच्या चितळसर मानपाड्यातील घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी होणार आहेत। 434 विजेता लाभार्थ्यांना कायम ठेवण्यात येणार आहे। उर्वरित सदनिकांची नव्यानं सोडत जी आहे ती काढण्यात येणार आहे। 2020-21च्या रेडी रेकनर अनुसार महाडाच्या घरांच्या किमती ज्या आहेत ते कमी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले। तर व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये विजय चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। नंदुरबार जिल्हा न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। विजय चौधरीला 24 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। तर संगमनेरमध्ये रेल्वेसाठी केलेल्या रास्ता रोको प्रकरणामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। 11 ज्ञात 3000 अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला होता। गुन्ह्यामध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव नसल्याची माहिती आहे। तर सिन्नर MIDC मध्ये विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळतो। वारंवार होणाऱ्या ड्रिपिंगमुळे आता उद्योजकांचं लाखोंचं नुकसान होते। उद्योजकांचं वीज पुरवठा खंडित होत असल्यानं कच्चा माल, तयार माल आणि महागड्या यंत्रसामुग्रींचं नुकसान होत असल्याचा आरोप होतो। उद्योजकांची अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी पाहायला मिळते। तर विरारमध्ये पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या बोगस नोटा पकडल्या। 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीमध्ये वाहनामध्ये नोटा आढळल्या आहेत। एका अज्ञात वाहनामध्ये या नोटा ज्या आहेत त्या पकडलेल्या आहेत। तर बातमी आहे बीड जिल्ह्यामधून। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली आहे। जिल्ह्याभरामध्ये किसान सभेनं जेलभरो आंदोलन केलंय। पीक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांच्या त्रिपक्षीय करारासह विविध मागण्यांचा सभेनं केलेल्या आहेत। जेलभरो आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी किसान सभेच्या पदाधिकारी सहभागी झाले। तर अमरावतीच्या दर्यापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली। शिंदेच्या शिवसेनेच्या दर्यापूर महावितरण कार्यालयावर मोर्चा पाहायला मिळतोय। नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, शिवसेनेने ही मागणी केली। तर मुंबई क्राईम ब्रांच युनिट 12 कडून नकली दूध प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली। 10 लाख रुपयांचं नकली दूध जप्त करण्यात आलं। अमूलच्या नावानं नकली दूध विकलं जात होतं। नकली दूध बनवणारे गोदाम सील करण्यात आले। 4 आरोपींना अटक करण्यात आली। अमूल कंपनीचे जे काही पाऊच आहेत ते स्वतःच एका वसई या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये स्वतः त्यांनी मशिनरी खरेदी केलेली होती आणि त्या मशिनरीमध्ये ते स्वतः त्यांनी त्याची प्रिंट बनवलेली होती। अमूल कंपनीचे सेम टू सेम जे ओरिजिनल अमूल कंपनीचे दुधाचे पॅकेट आणि त्याच बरोबर डुप्लिकेट त्यांनी बनवलेलं होतं आणि त्या ठिकाणी तो ते पाऊच बनवत होता। सदर ठिकाणी युनिट 12च्या टीमनी काल रात्री छापा टाकला असता सदर ठिकाणाहून साधारण 10 लाख रुपयाची जी मशीन आहे, जी प्रिंटिंग मशीन आहे की ज्याद्वारे तो हे सगळे मिल्क अमूल कंपनीचे जे मिल्क पाऊच आहेत तो छापत होता आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये सप्लाय करत होता। ती मशीन जप्त करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी असणारे जे काही गोडाऊन आहे ते सुद्धा सील करण्यात आलेलं आहे। तर मुंबईतील हॉटेलमधून देशी कट्टे जप्त करण्यात आले। गुन्हे शाखेने ही कारवाई केली। एका आरोपींकडून 2 देशी कट्टे, 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचा गुंड मनीष सहानी याला अटक करण्यात आली। आरोपीवर हत्या आणि लुटीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 7 ने ही कारवाई केली। तर वसईच्या सातवली रोड परिसरातील सूर्या धरणाची पाईपलाईन फुटलेली आहे। पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी झालेली आहे। तर भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला। यामुळे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। यामुळे धरणाच्या जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून 1,36,919 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। आसाममधील पूरग्रस्तांना मुंबईतून मदत करण्यात आली आहे। मुंबईतील एकता मंचाच्या माध्यमातून आसाममधील पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली। अभिनेत्री अदिती पोहनकरही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। तर बच्चे कंपनीमध्ये सध्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळते। अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पाहूया।